संतांचा उपकार, संतांचा उपकार, संतांचा उपकार, संतांचा उपकार, संतांचा उपकार, संतांचा उपकार.
संतांचा उपकार संतांचा उपकार सांगावया नाही पार आपणा सारखे करीती याती कुळ नाही चित्ती दयांतरात वसे दुजे पण तेथे नसे आपणा सारखे करीती याती कुळ नाही चित्ती उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार आपणा सारखे करीती याती कुळ नाही चित्ती विठ्ठल अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेरखिलं मधुरम महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो धराथावतारम कलांकांक तेजो दिकामोदी वक्त्रम खलानिशवादा पनोदारदाक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नम ज्ञानेश्वरा 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 नम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सारे तीर्थ धाम आपके चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में
गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावर न करावा वेर. जयांची किल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. संतांचा उपकार सांगावया नाही पार. आपणा सारखे करीती याती कुळ नाही चित्ती विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तनारूपी सेवेकरता निवडलेला अभंग. महान संत भगवत भक्त ज्यांना शांतीची सागर अशी उपमा दिलेली आहे असे असणारे शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून तू महामायबापांच्या सेवेकरता निवडला विठ्ठला. अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की भगवान पंढरीशी पांडुरंगाच्या कृपेने व साधू संतांच्या आशीर्वादाने ही पावन झालेली महाराष्ट्र भूमी आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारं आपलं छोटस गाव व या छोट्याशा गावामध्ये भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 32 आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ज्यांनी मला दुसऱ्या दिवसाची सेवा दिली असे असणारे आदरणीय लालजी महाराज भोजने यांचे मी अंतःकरणापासून आभार मानते व आपल्या कीर्तनासाठी टाळकरी माळकरी विनेकरी साऊंड सिस्टीम गायनाचार्य मृदुंगाचार्य तुमचे देखील मी अंतःकरणापासून आभार मानते व तुम्हा सर्व श्रोते मंडळींचे देखील मी खूप मनापासून आभार मानते व ज्यांनी मला या नारदाच्या गादीवर उभा राहण्याची संधी दिली किंवा हे ज्ञान प्राप्त करून दिलं असे असणारे माझे गुरुवर्य. आता गुरुवर्यांचं नाव मुखामधून घेऊ नये परंतु जर मी गुरुवर्यांचं नाव घेतलं नाही तर तुम्हाला कळणार नाही. माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण मृदुंगाचार्य दीपकजी महाराज सुद्रेक पाटील व सौ भागवताचार्य समाज प्रबोधनकार कीर्तनकार सौ अनिताताई महाराज सुद्रेक पाटील माई व बाबांच्या चरणी नतमस्तक होते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी मला जन्माला घातलं लहानाचं मोठं केलं त्या माऊलींच्या दारात शिकण्यासाठी पाठवलं आणि आज ज्यांच्यामुळे मी तुमच्या पुढे इथं उभी आहे असे असणारे माझे आई वडील त्यांचे देखील मी अंतःकरणापासून आभार मानते व कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते विठ्ठला. अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे की संतांचा उपकार सांगावया नाही पार. महाराज संतांचे आपल्यावर किती उपकार आहे ते काही आपण सांगू शकत, आपण माणसाचेच उपकार सांगू शकत नाही तर संतांचे कुठून सांगणार महाराज. संत हे
संत हे आपल्याला आपल्यासारखं बनवतात. आपणासारखे करीते याती कुळ नाही चित्ती. जर आपण संतांच्या संगतीत गेलो तर जे आपले कोटी कुळ आहेत ती काय होतील तर जळून जातील. दया अंतरात वसे दुजे पण तेथे नसे. महाराज, संतांकडे काय आहे? संत दयाळू मायाळू आहेत, त्यांच्याकडे दुजा पण काहीच नसतो. महाराज, या अभंगामध्ये दोन शब्द वापरलेला आहे, एक म्हणजे दया आणि दुसरा म्हणजे उदार. उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार. संत कसे आहेत? दयाळू आहेत आणि उदार देखील आहेत. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. तुमच्या आणि आमच्या भाषेत समजायचं तर ठळक ठळक बातम्या विठ्ठल. आता महाराज, हा अभंग नाथ महाराजांचा आहे, बरोबर ना? सर्वप्रथम मला सांगा, तुम्ही बरेच कीर्तन ऐकलं आहात आणि ऐकणार देखील आहात. मग बरेच महाराज अभंग 4 चरणाचा निवडतात. तुम्हाला कधी प्रश्न पडला की का निवडतात 4 चरणाचा अभंग? मग आता तुम्ही म्हणाल, ताई, घरात आवरायचं, स्वतःचा मेकअप करायचा, घराला कुलूप लावायचं, इथं आल्यावर बसायला जागा पकडायची आणि असं बसायचं की तिकडून महाराज हे दिसला पाहिजे आणि इकडून आमची चप्पलही दिसली पाहिजे, असं आम्हाला बसावं लागतं. तोपर्यंत हा अभंग संपून जातो. मग आम्हाला कळत नाही की हा अभंग नेमकी 4 चरणाचा असतो का, 5 चरणाचा असतो का, 3 चरणाचा असतो. विठ्ठला, मग आता हा अभंग 4 चरणाचा का असतो हे मला सुद्धा माहित नाही. परंतु आज मी या ठिकाणी 4 चरणाचा अभंग का निवडला थोडक्यात सांगते, ऐका. माणसाने जीवनामध्ये आल्याच्या नंतर माणसासोबत किती शब्द गोड बोलले पाहिजे? बोलत चला, किती शब्द गोड बोलले पाहिजे? 4 शब्द गोड बोलले पाहिजे. आपण एखाद्याला म्हणून जातो की अरे 4 शब्द तरी नीट गोड बोल. दुसरी गोष्ट म्हणजे माणसाने जीवनामध्ये आल्याच्या नंतर 4 माणसं जोडली पाहिजे. आपण एखाद्याला म्हणून जातो की अरे 4 माणसं तरी जोड. तुला या गावात 4 माणसं सुद्धा किंमत देत नाही. बरं, हे सोडून द्या. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धाप्रसंगी किती युक्त्या सांगितल्या होत्या? बोलत चला, किती युक्त्या सांगितल्या? 4 युक्त्या सांगितल्या होत्या. विठ्ठल, आता महाराज मला सांगा, आपल्या जगामध्ये युग किती आहे? तो किती आहे? 4 युग आहे. कोणकोणते हो? सत्ययुग, द्वापार युग, त्रेतायुग आणि कलियुग. आश्रम किती आहेत हो? 4 आश्रम आहे. कोणकोणते हो? ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. वेद किती आहेत हो? 4 वेद आहे. कोणकोणते? ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद. पुरुषार्थ किती आहेत? 4 पुरुषार्थ आहे. कोणकोणते हो? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. युक्त्या किती आहेत? मी मगाशी सांगून गेले की युक्त्या 4 आहे. कोणकोणत्या हो? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. आता महिला मंडळ, तुम्हाला काही जास्त अवघड नाही ना गेलं? बरं, साध्या सोप्या भाषेत सांगून जाते की मेल्यावरती माणसाला किती जण उचलायला लागतात हो? 4 जण उचलायला लागतात. विठ्ठला, म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की माणसाच्या जीवनामध्ये 4 या शब्दाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. म्हणून मी आज या ठिकाणी 4 चरणाचा अभंग निवडलाय. विठ्ठला, तर महाराज, आपली महाराष्ट्र भूमी इतकी पवित्र आहे की अनेक साधू संतांचे चरित्र आपल्या भूमीमध्ये पाहायला मिळतात. इतकी पवित्र भूमी आहे की पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ, पावन ते देश, 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 पवित्र
धर्म धर्म पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. कोणता देश पवित्र आहे, कोणती भूमी पवित्र आहे, ज्या ठिकाणी साधू संतांचं येणं जाणं असतं. आता अनेक देवदेवतांनी आपल्या भूमीत पुन्हा अवतार घेतलेला आहे. तो कशासाठी घेतला तर पवित्रानाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अनेक साधू संतांनी अनेक देवदेवतांनी आपल्या भूमीत पुन्हा अवतार घेतलेला आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनेक देवदेवतांनी अनेक साधू संतांनी आपल्या भूमीत अवतार घेतलेला आहे. मग कोणकोणत्या संतांनी घेतला तर ज्ञानेशम ज्ञानमूर्तीं च साक्षात प्रेम स्वरूपिणी नामदेवं च दयामूर्तिं नाथ वंदे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहु क्षेत्र निवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम. विठ्ठला माऊली ज्ञानोबरायांनी या भूमीत अवतार घेतलेला आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी घेतलेला आहे. असे अनेक संत आहेत की ज्यांनी या भूमीत अवतार घेतलेला आहे. मग माऊली ज्ञानोबराय हे ज्ञानाचा सागर आहे. जगद्गुरु तुकोबराय हे वैराग्याची संपत्ती आहे. शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज हे शांतीचं प्रतीक आहे. आणि आज आपण ज्यांचा अभंग कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलाय ते असणारे शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज. महाराज नाथ महाराजांकडे इतकी शांतता होती, परंतु ती शांतता कोणालाच बघवत नव्हती. बघा एक उदाहरण सांगून देते. नाथ महाराज जेव्हा गोदावरी नदीमध्ये स्नान करायला जायचे तेव्हा तिथे एक झाडाखाली यवन बसला होता. आता यवन माहिती आहे ना सगळ्यांना. बरं आपल्या भाषेत मुसलमान बसला होता. नाथ महाराज जेव्हा नदीमधून स्नान करून आले की हा बाबा काय करायचा तर पान खाऊन थुंकायचा. पुन्हा नाथ महाराज स्नान करायला गेले. पुन्हा स्नान करून आले. पुन्हा हा बाबा नाथ महाराजांच्या अंगावरती पान खाऊन थुंकला. असं एकदा नाही झालं, दोनदा नाही झालं, तर 108 वेळा महाराज नाथ महाराजांच्या अंगावरती थुंकला. तरी सुद्धा नाथ महाराजांना राग आला नाही. उलट नाथ महाराजांनी त्या मुसलमानाला धन्यता दंडवत दिले. यवनांगावरी थुंकला, प्रसाद देऊने मुक्त केला. इतकी शांतता होती नाथ महाराजांकडे. बघा एके वेळेला लाडाच्या रूपात समुद्र सुनामी आपल्या मर्यादा ओलांडून जाईल. क्षमा करणारी पृथ्वी देखील वीज कोसळून भेगर बनवेल.
परंतु जी ही नाथ महाराजांची शांतता आहे ना ती कधीच भंग होणार नाही. बघा तुकोबरांचे पट्टे शिष्य संत बहिणाबाई यांनी वारकरी संप्रदायाची इमारत उभी करत असताना सर्व संत महात्म्यांनी आपापलं कार्य पार पाडलं. संत कृपा झाली, इमारत फळाली, ज्ञानदेव रचला पाया, उभारले देवलया, नामतयाचा किंकर, जेने केला पुरुषार्थ, जनार्दने एकनाथ खांब दिला भागवत, जनार्दने एकनाथ खांब दिला भागवत. महाराज नाथ महाराजांनी खांब होण्याचं कार्य पार पाडलं. आता महिला मंडळ खांब कळतो ना? बरं तुमच्या भाषेत कॉलम, कॉलम सर्वांना कळलं असेल. कॉलम होण्याचं नाथ महाराजांनी कार्य पार पाडलं. मग नाथ महाराजांनी भागवताची रचना केली, ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं, कूटभंगाची रचना केली आणि जीवन जगत असताना जीव, माया, ब्रह्म, विकार या गोष्टीत काय आहे हे नाथ महाराज भारुडाच्या रूपातून सांगतात. या शेजारीना, या शेजारीना बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो. या शेजारीला बरं नाही केलं ग बयो, या शेजारीला बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो. सहज हात केलं बरं का महिला मंडळ, नाही तर तुमचं आणि माझं काही बांधला बांध नाही. बरं विनोदाचा भाग सोडून द्या. मग नाथ महाराज म्हणतात की तुम्हाला जे आवडतं ते करू नका, तर भगवंताला आवडतं ते करा. महाराज देवाने आम्हाला हा नरदेह दिलाय, तो कशासाठी दिलाय? देवे दिला देवे दिला देह भजना गोमटा, तो हा झाला फाटा बाधिकेचा. महाराज हा देह भजनासाठी दिलाय, पण आपण वापर कशासाठी करतो? तर भोजनासाठी वापर करतो. मग जो हा देह आपल्याला दिलाय त्या देहाने नामस्मरण करा. मग जे आता ज्याने आपल्याला देह दिलाय त्याच्यासारखं, त्याच्या मनासारखं मग आपल्याला करायला नको का? करायला पाहिजे. मग आपण काय करतो तर नैवेद्यापासून ते अगरबत्तीपर्यंत सर्व काही आपल्या मनाचं असतं. परंतु देवाला काय आवडतं तर आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार नामाचा उच्चार
कडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिना या देहाने नामस्मरण करा आणि पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घाला. महाराज बघा, तुम्ही गळ्यामध्ये कितीही सोनं घाला ते अहंकार ढाकिवल्याशिवाय राहणार नाही. आणि गळ्यामध्ये जर पवित्र अशी तुळशीची माळ घातली ना तर सारं जग रामकृष्ण हरी म्हटल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घाला. पण काही माणसं काय करतात महाराज, देवापासून आवड निवड करतात की मला हाच देव आवडतो, तोच देव आवडतो, परंतु याला काही साधन नाही. बघा, एक उदाहरण सांगून जाते. एक हिंदूचा भक्त आणि एक मुसलमानाचा भक्त. आता दोघेही भक्तच आहे आणि दोन्हीही जहाजामधून प्रवास करत असताना समुद्राची एक मोठी लाट आली आणि ते जहाज पलटी झाले. त्या दोघांवरही खूप मोठे मोठे संकट आले. आता माणसांवर संकट आले की माणसांना काय आठवतं महाराज? देव आठवतो. मग त्यांनी देखील देवाला आठवायला सुरुवात केली. मग जो मुसलमानाचा भक्त होता ना त्याने त्याच्या अल्लाहचा धावा केला, अल्लाह मुझे बचा, अल्लाह मुझे बचा. परंतु जे हिंदूचा भक्त होता ना त्याने तेवढ्या गडबडीत विचार केला की आपले देव किती आहेत महाराज? 33 कोटी देव आहे. त्याने तेवढ्या गडबडीत विघ्नहर्ता गणेशाचा धावा सुरू केला. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सर सोंड वक्रतुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपाई सतना, संकष्ट पावावे निर्वाण रक्षावे सर्वर वंदना. जय देव जय देव. गणपती बाप्पा निघाले तेवढ्यात या पठ्ठ्याने मंत्र बंद केला आणि म्हणाला, याचं काही खरं नाही, याला याचाच पोट झेपना, यो कधी आपल्याला वाचवणार, याच्यापेक्षा याचा बाप बरा. आता गणपती बाप्पाचे पप्पा कोण? भगवान शंकर. त्याने भगवान शंकराचा धावा सुरू केला. आता तो धावा आपल्याला सुद्धा करायचा. सगळ्यांनी हातवरती करा. केलं का? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवान शंकर निघाले तेवढ्यात त्या पठ्ठ्याने पुन्हा मंत्र बंद केला आणि म्हणाला, भोळे ते भोळेच राहणार, याच्यापेक्षा यांचा मित्र बरा. आता भगवान शंकराचे मित्र कोण? बोलत चला. कोण? भगवान विष्णू. त्याने भगवान विष्णूचा धावा केला. इकडे भगवान शंकर निघाले तेवढ्यात पार्वती माता म्हणाल्या की कुठे चाललाय? तेव्हा भगवान शंकर म्हणाले की मी माझ्या भक्ताकडे चाललोय, तो संकटात आहे. तेव्हा पार्वती माता म्हणाल्या, नीट बघा, ते तुमचं नाही तर तुमच्या मित्राचं आहे. महाराज, भगवान शंकर खाली बसले, परंतु जो मुसलमानाचा भक्त होता ना त्याने त्याच्या फक्त अल्लाहचा धावा केल्यामुळे त्याचा अल्लाह आला बी, त्याला घेऊन गेला बी ना आपल्या इकडंच गेला बी. विठ्ठला. म्हणून महाराज, अशी भक्ती काही कामाची नाही,
परंतु नाथ महाराज सांगतात की हरिप्राप्तीस उपाय धरावे संतांचे ते पाय. तुम्हाला जर वाटत असेल ना तर आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा तर त्यासाठी काय करावे लागेल तर संतांचे पाय धरावे लागतील, संतांची संगत तुम्हाला करावी लागेल. महाराज या कलियुगामध्ये देवांपेक्षा संत श्रेष्ठ आहे. ऐका, सबसे बड़ा कौन है तो सबसे बड़ी पृथ्वी. अरे पृथ्वी कहाँ की बड़ी, वो तो शेष नाग के माथे पे खड़ी. तो शेष नाग बड़ा, अरे शेष नाग कहाँ से बड़ा, वो तो भगवान शंकर जी के गले में पड़ा. तो भगवान शंकर जी बड़े. अरे भगवान शंकर जी कहाँ के बड़े, वो तो कैलाश पर्वत के ऊपर खड़े. तो कैलाश पर्वत बड़ा. अरे कैलाश पर्वत कहाँ का बड़ा, वो तो रावण ने उखाड़ा. तो रावण जी बड़े. अरे रावण जी कहाँ के बड़े, वो तो राम के एक बाण से उड़े. तो राम जी बड़े. अरे राम जी कहाँ के बड़े, वो तो हनुमान जी के हृदय में बैठे. तो हनुमान जी बड़े. मग महाराज देवांपेक्षा त्यांचा भक्त मोठा आहे. मग जगाचा परमपिता त्यांचा भक्त कोण आहे तर संत आहेत. आणि संत हे आपल्या हृदयामध्ये त्या भगवान परमात्म्याला साठवून ठेवतात. साठविला हरी जी हृदयी मंदिरे. मग कोणी कोणी साठवला तर नामदेवरायांनी साठवला, जनाबाईंनी साठवला. मग आता महाराज जनाबाई कोण होत्या तर संत होत्या. बघा जनाबाई आपल्या हृदयामध्ये त्या भगवान परमात्म्याला कोंडून ठेवलं. हृदयाचा बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडला. हृदयाचा बंदीखाना करून आतमध्ये विठ्ठल कोंडला. महाराज जनाबाई दळण दळत असताना भगवान परमात्मा त्यांच्या जवळ येऊन बसायचा. तेव्हा जनाबाई सुंदर अशा गवळणी गायच्या. काय गायच्या तर सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके ओव्या गहू कौतुके तुझे रे बा विठ्ठला. ओव्या गहू कौतुके तुझे रे बा विठ्ठला. माझे जाते ग फिरते बहुतुके. ओव्या गहू कौतुके तुझे रे बा विठ्ठला. ओव्या गहू कौतुके तुझे रे बा विठ्ठला. तुझे रे बा विठ्ठला. जनाबाई अशा गवळणी गायच्या. परंतु आताच्या माता माऊली दळण दळत असताना कशा गवळणी गातात ऐका. लिंबाच्या झाडाखाली, लिंबाच्या झाडाखाली भाऊ माझा दारू पाडी. कोण्या मेल्याने केली काडी, तिकडून आली पोलिसाची गाडी. काय बघता महिला मंडळ, नेलं ना भावाला पकडून. महाराज आत्ताच्या माता माऊल्या अशा गवळणी गातात. परंतु जनाबाई कोण होत्या तर संत होत्या. आणि संत हे आपल्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याला साठवून ठेवतात. महाराज बघा माऊली ज्ञानोबरायांनी पसायदान मागितलं. कोणासाठी मागितलं? स्वतःसाठी मागितलं का? नाही ना, जगासाठी मागितलं. कशासाठी मागितलं तर जगाच्या कल्याणा संता देह कष्ट भीती परपतारे. देह कष्ट भीती परपतारे. देह कष्ट भीती परपतारे.
परोपकारी. मग कशासाठी मागितलं तर जगाच्या कल्याणासाठी मागितलं. मग देव म्हणजे संत आणि संत म्हणजे देव, यात काही नवल नाही महाराज. परंतु संतांचे आपल्यावर किती उपकार आहे हे आपण सांगू शकत नाही. हेच महाराज अभंगाच्या संतांचा उपकार सांगावया नाही पार. मग तेच संत म्हणाले की तुम्ही काय करा तर भगवंताचं नाव मुखाला घ्या, मग तुम्हाला संतांची प्राप्ती होईल. मग आता महाराज संत कुठे राहतात हो तर शेले शेले न माणिक्यम मौतिकम न गजे गजे साधवो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. जसे प्रत्येक शिंपल्यात माणिक मोती नाही, वन जंगल भरपूर आहे परंतु त्यामध्ये एकही चंदनाचं झाड नाही,
परंतु या कलियुगामध्ये संत भरपूर आहेत, परंतु सर्वत्र नाही. म्हणून महाराज संतांची संगत करा. पण काही माणसं काय करतात महाराज, तर देव आठवतात पण त्यांना देव आठवत नाही, ते काही करत नाही, देवाला मानत सुद्धा नाही महाराज. पण दुसऱ्या दिवशी का होईना आषाढी वारीला जातात. मग काही लोक काय म्हणतात की इतक्या दिवस देव आठवला नाही, आता कसा देव करतोय. पण महाराज लोकांची अवस्था कशी झाली. कुछ रे जगत की ऐसी है जहाँ हर सुबह की शाम हुई. अरे तू कौन, तेरा नाम क्या, या सीता भी बदनाम हुई. तो बेकार की बातों से भोग गई तेरी नींद. कुछ लोग कहेंगे लोगों का काम ही कहना. महाराज लोकांचं कामच आहे म्हणायचं, लोकांचं कामच आहे म्हणायचं. यो आवाज जरा बंद करा, भोंग भोंग वाजतोय तो बंद करा. बंद करा. विठ्ठल महाराज लोकांचं कामच आहे म्हणायचं, परंतु हे मन इतकं चंचल आहे, चपळ आहे की कीर्तनात बसल्यावर सुद्धा कीर्तनात लक्ष लागत नाही. जे बाहेर काय चालले तिकडे लक्ष लागतं. बहुत चंचल चपळ मन जाता येता न गेले, जाता येता न गेले, जाता येता न गेले. बहुत चंचल चपळ मन जाता येता न गेले, जाता येता न गेले. इतकं मन चपळ आहे महाराज. बघा एके वेळेला माकडाला समाधी लागेल, वारा जागेवर स्थिर होईल, परंतु हे मन इतकं चपळ आहे महाराज की बघा विठ्ठल हे मन आपल्याला धन कमवू देत नाही, हे मन आपल्याला नास्तिक रूपी धन कमवू देत नाही. बघा पैशाने रिकाम असलेला खिसा हे जग, पैसाने भरलेला खिसा हे जग दाखवतो, आणि पैसाने रिकामा असलेला खिसा हे माणसं कशी आहेत हे दाखवून देतो महाराज. विठ्ठल बघा एक उदाहरण सांगून जाते. एक सिकंदर नावाचा राजा होता, त्याच्याकडे फार पैसा होता, तो इतका श्रीमंत होता महाराज, परंतु त्याला श्रीमंतीचा फार गर्व होता. एक दिवशी त्यांच्याकडे गुरु नानक आले आणि गुरु नानक म्हणाले की हे घे सुई, ही सुई घे आणि मला पुढच्या जन्मात दे. महाराज त्याने ती सुई घेतली आणि हा रात्री जेवून झोपला, परंतु याला झोपच लागत नव्हती. हा म्हणला की यांनी मला 1 वर्षानं 2 वर्षानं सुई मागितली असती, मी दिली असती, परंतु पुढच्या जन्मात मी कशी काय देऊ. एवढी संपत्ती मी कमवली, त्यातली 1 कवडी सुद्धा वर येऊ जाऊ शकत नाही. मग दुसऱ्या दिवशी हा माणूस गुरु नानकांकडे गेला आणि म्हणाला की गुरु नानक, ही सोय मला तुम्ही 100 वर्षानं 200 वर्षानं पिढ्यानं मागितली असती, मी दिली असती, परंतु ही सोय मी तुम्हाला पुढच्या जन्मात कशी काय देऊ. तेव्हा गुरु नानक म्हणाले, अरे एवढं कळतं तर तुझ्या श्रीमंतीचा गर्व का करतो. इतकी श्रीमंती कमवली, एका गरीबांना दान तरी कर. पण महाराज लोक कशी आहेत, जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने होते हैं, पर जब वक्त पराया होता है तो अपने भी पराये हो जाते. म्हणजे महाराज जेव्हा आपले वेळ चांगले असते ना, तेव्हा जे आपल्याला ओळखत नाही ते सुद्धा आपल्या पुढं करतात, परंतु जे आपल्याला ओळखत नाही ना, जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा आपले पण परके होतात. विठ्ठला म्हणून महाराज संतांची संगती करा. संत हे कसे आहेत, संत
संत आपल्याला आपल्यासारखं बनवतात. त्यांच्यामुळे आपली कोटी कुळं काय होतात, तर ज्या कोटी कुळामध्ये जे पाप आहे ते पाप काय होतील, तर जळून जातील. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आपण सारी खे करीती, आपला 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 आपणा सारखे करीती याती कुळ नाही चित्ती. मग संत काय करतात, तर जात कुळ धर्म रंग रूप पंत याचा विचार न करता साधकाला आपलंसा करतात. बघा, संत कान्होपात्रा हे अवघ्या नीच कुळातील होत्या, परंतु त्यांनी देवाची इतकी भक्ती केली, ज्या ठिकाणी आई साहेबांना जागा नाही. कुठं, तर भगवान पंढरीशी पांडुरंगाच्या गाभाऱ्यात आई साहेबांना जागा नाही. तिथे कान्होपात्रांनी इतकी भक्ती केली, जेव्हा भगवंताच्या डोक्यावरती आपलं मस्तक ठेवलं तिथेच जीव सोडला. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा. महाराज, म्हणून संतांची संगत करा आणि मुलांवरती चांगले संस्कार लावा महाराज. कारण आजकालची परिस्थिती इतकी बिघडली, आजकालची मुलं इतकी चॅप्टर झाली महाराज. बघा, एक उदाहरण सांगून जाते. असंच मी एका कीर्तनाला गेले. कीर्तनात आता त्या गावचा पत्ता मला माहीत होता बरं का, परंतु नेमके कुठं जायचं हे माहीत नव्हतं. म्हणून एका मी छोट्या मुलाला विचारलं की हा पत्ता सांग मला. तेव्हा तो म्हणाला की ताई, इकडून सरळ जायचं, तुम्हाला 3 रस्ते दिसतील. पहिला रस्ता सोडायचा, दुसरा रस्ता सोडायचा, तिसरा रस्ता सोडायचा. तिसऱ्या रस्त्याने जायचं, सोडायचा नाही, तिसऱ्या रस्त्याने जायचं. तिथे तुम्हाला 3 बस स्टॉप दिसतील. पहिला बस स्टॉप सोडायचं, दुसरं बस स्टॉप सोडायचं, तिसऱ्या बस स्टॉप मध्ये जायचं. तुम्हाला तिथे 3 बस दिसतील. पहिली बस सोडायची, दुसरी बस सोडायची, तिसऱ्या बस मध्ये बसायचं. मग त्या बस मध्ये बसल्यानंतर तुम्हाला तिथे 3 गाव दिसतील. पहिलं गाव सोडायचं, दुसरं गाव सोडायचं, तिसऱ्या गावामध्ये जायचं. त्या गावामध्ये गेल्यानंतर तुम्हाला 3 बंगले दिसतील. पहिला बंगला सोडायचा, दुसरा बंगला सोडायचा, तिसऱ्या बंगल्यामध्ये जायचं. तिसऱ्या बंगल्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला 3 शिड्या दिसतील. पहिली शिडी सोडायची, दुसरी शिडी महिला मंडळ सोडायची का जायची, सोडायची. तिसऱ्या शिडीने वर जायचं. तुम्हाला तिथे गेल्यावर 3 रूमा दिसतील. पहिली रूम सोडायची,
दुसरी रूम सोडायची, तिसऱ्या रूम मध्ये जायचं. तुम्हाला त्या रूम मध्ये गेल्यावर 3 कपाट असतील. पहिलं कपाट सोडायचं, दुसरं कपाट सोडायचं, तिसरं कपाट उघडायचं. तिसरं कपाट उघडल्यानंतर तुम्हाला 3 ड्रॉवर दिसतील. पहिलं ड्रॉवर सोडायचं, दुसरं ड्रॉवर सोडायचं, तिसरं ड्रॉवर उघडायचं. त्या ड्रॉवर मध्ये तुम्हाला 3 फोटो दिसतील. पहिला फोटो सोडायचा, दुसरा फोटो सोडायचा, तिसरा फोटो उचलायचा. तो फोटो माझ्या आईचा आहे. मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, मला हा पत्ता माहीत नाही. विठ्ठल. इतके मुलं चॅप्टर असतात महाराज, म्हणून संस्कार लावा. बघा, संस्कार कसे असले पाहिजे तर महासाहेब जिजामाते सारखे असले पाहिजे. बघा, एकदा काय झालं तर गावामध्ये तमाशाचा तंबू आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी महासाहेबांना विचारलं, महासाहेब, तमाशाचा तंबू म्हणजे काय हो? तेव्हा महासाहेबांनी उत्तर दिलं, अरे शिवबा, तुला बाया नाचवणाऱ्या नाही तर बाया वाचवणाऱ्या राजा व्हायचे. महाराज, इतके चांगले संस्कार जिजामातेने लावले. बघा, छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? थोडक्यात सांगून जाईल. 65 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव यसाजी. 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढतो, त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी मातीसाठी लढत राहतो, त्याचं नाव तानाजी. 1.5 तासात दुश्मनाच्या गडद्याला पैठ फाडतो, त्याचं नाव धनाजी. वाघाचा झबडा फाडून त्याचे दात मोजतो, त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतो, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. असे संस्कार लावले. बघा, त्या जिजामातेची इतकी पुण्याई होती. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा तो बापाचा तो बापाचा बापा शिवबा जन्मला, तो बापाचा बापा शिवबा जन्मला, तो माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बाबाचा बापा शिवबा जन्मला, तो बाबाचा बापा शिवबा जन्मला. माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची, होती माझी जाऊची शपथ घेतली कल्याणाची शिक्षणा जगत गुरु तुकोबाची. बांधिले स्वराज्याने त्या तोरणा गडाला, त्याला बांधिले स्वराज्याने त्या तोरणा गडाला. महाराज, असे संस्कार असले पाहिजे. आणि नामस्मरण करा महिला मंडळ. बघा, रामकृष्ण हरी असू द्या तुमच्या होटाला, गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी लागू द्या तुमच्या होटाला, तरच ज्ञानोबा तुकोबा येतील तुमच्या पोटाला. महाराज, असे संस्कार लावा मुलांवरती आणि संतांची संगत करा. बघा, संत हे कसे आहेत तर दयाळू आहेत, मयाळू आहेत. त्यांच्यासारखं संत कुणीच नाही. हेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात. दयांतरात वासे, दयांतरात वसे, दयांतरात वासे, दयांतरात वसे.
दया अंतरात वसे दुजे पण तेथे नसे. इतके संत दयाळू मयाळू आहेत, त्यांच्याकडे दुजा पण काहीच नाही महाराज. जर आपण संतांच्या संगतीत गेलो ना, जे बाहेर आपल्याला सुख नाही भेटत ते संतांच्या संगतीत मध्ये सुख भेटतं. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारखे नाही तेथे. म्हणून संतांची संगती करा महाराज. आता फक्त महिला मंडळ हातवरती करा. केले का महिला मंडळ? केले हो तर बोला. केले केले ना? आता मी जसं म्हणन तसं तुम्ही माझ्या माग म्हणायचे. चालेल ना? हो म्हणा. चालेल ना? हा. नामदेव जनाबाई. आवाज नाही येत, मोठ्याने म्हणा. नामदेव जनाबाई. सोपान काका मुक्ताबाई. 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 मागच्या बाया बोलत नाही. काय कळणार म्हणल्यावर का? आता सगळ्यांनी हात वरती करा आणि त्या भगवान परमात्म्याचं भजन करा. विठ्ठल कुमारी सर्वांना सांगावं लागतं, परंतु हात खाली घ्यायचं कोणालाच सांगावं लागत नाही. बरं, न सांगता तुम्हा कळत अंतर. तुम्ही माझ्या मनातला भाव ओळखला, मग महाराज संतांची संगत करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण करा. बघा, जर तुम्ही नामस्मरण केलं तर त्या भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि संतांची संगत करा महाराज, कारण संत कसे आहेत, दयाळू देखील आहेत आणि उदार देखील आहेत. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात उदारपणे उदार, 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 उदारपणे उदारपणे उदार, उदारपणे उदार, उदारपणे उदार, उदारपणे उदार, उदारपणे उदार, उदार
निर्धार एका जनार्दनी निर्धार अपना सारी घेतली अपना सारी घेतली एका जनार्दनी जनार्दनी निर्धार. महाराज संत कसे आहेत तर उदार आहेत, दयावंत आहेत. महाराज
बघा, आई वडिलांची सेवा करा. कारण माझ्या पुंडलिकाने देखील आई वडिलांची सेवा केली, परंतु काय केलं तर त्या जगाचा चालक, जगाचा मालक त्याला विठेवर उभं केलं. त्याच्यासारखं पापी कोणीच नव्हतं. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट. आई बापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट. आई बापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट. काय केलं तर त्या भगवान परमात्म्याला विठेवर उभं केलं. ते त्यांनी पाप केलं, परंतु काय केलं, दुसरी गोष्ट म्हणजे आई वडिलांची सेवा केली, त्यामुळे त्याचं सर्व पाप जळून गेलं. महाराज, तुम्ही देखील आई वडिलांची सेवा करा. कारण या आई वडिलांशिवाय आपल्या जगामध्ये कोणीच नाही. बघा, कोणीच कोणाचं नसतं. नाही रे, नाही कोणाचे. नाही कुणाचे कोणी नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. आणखी जाशील एक नरे प्राण माझे माझे म्हणून, जाशील एक नरे प्राण माझे माझे म्हणून. हे बहीण कोणाची, भाव कोणाचा, कोण कोणाचे सगळे सोयी. कोणाची भाव कोणाचा, कोण कोणाचे सगळे सोयी. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे डोळे. तुटतील धागे डोळे. नाही रे, नाही कुणाचे डोळे. नाही रे, नाही कुणाचे म्हणून महाराज, या जगामध्ये कोणीच कोणाचं नसतं. म्हणून आई वडिलांची सेवा करा. जर आई वडिलांची सेवा नाही ना केली तर हेच नाथ बाबा पिंगळाच्या रूपातून सांगतात. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. काळ म्हणून नेईल माझ्या मल्हारीची मारी, मल्हारीची मारी. माझ्या मल्हारीची मारी, मल्हारीची वा, एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून आई वडिलांची सेवा करा महाराज. बघा, ज्यांनी माझ्या कीर्तनासाठी मृदंग वाजवला ते म्हणजे महाराष्ट्राचे सर्व महाभूषण विकास महाराज बेलुकर यांचे पट्टे शिष्य योगेशजी महाराज सावंत
यांचे मी अंतःकरणापासून आभार मानते व आपले गायनाचार्य आपल्या ताई असतील तसेच महाराज मंडळी, आता सर्वांचं मला काही नाव नाही माहीत, परंतु तुमचे देखील मी अंतःकरणापासून आभार मानते व तसेच या कीर्तनरूपी सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली नटराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नटराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नटराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नटराज माऊली विठ्ठल देवी नाही उच्चारिला अधिकार मेला बोला तुकारणे जाणे तुम्ही सिद्ध ज्ञानेश्वर महाराज की गुरु संत तुकाराम महाराज की अवधूत चिंतन श्री भाई सब संतन की जय. हॅलो सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा. तनया ताईचं आपण सर्वांनी स्वागत केलं टाळ्या वाजवून. धन्यवाद. खरं म्हणजे ताईंचं कीर्तन आता आपल्या सर्वांसाठी आणि आपल्या सर्व भक्तांसाठी एका कमी वयामध्ये तिने खरं म्हणजे तनया ताईने आता SSC ची परीक्षा दिलेली आहे, म्हणजे 10वीची परीक्षा, आणि आपले मृदुंगमणी त्यांनी 11वीची परीक्षा दिली, बरोबर ना? हा, 10वी आणि 12वी दोघं बहीण भावंड. बघा, आज आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. खरं म्हणजे आज आळंदी या ठिकाणी अवतरलेली आहे, नाही का? सोपान काका, मुक्ताबाई अशी सर्व मंडळी आज या ठिकाणी आपल्या भोजनेवाडीमध्ये आलेले आहेत असंच आपण समजूया. कारण या आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं 32वे वर्ष आणि 32व्या वर्षाची खऱ्या अर्थानं ही दुसऱ्या दिवसाची सेवा कुमारी हरिभक्त बरण कुमारी तनया दिदी सावंत आणि गायनाचार्य खऱ्या अर्थानं आणि सौजन्य आहे आमच्या लालजी भोजने यांचं. खरं म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये तनयाचे वडील सावंत साहेब हे खऱ्या अर्थानं काम करतात आणि नौकानयन महामंडळ म्हणजे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या ऑफिसमधून दोघंही काम करत असताना अचानक त्यांची खऱ्या अर्थानं एक मनात संकल्पना आली आणि आमच्या भोजनेवाडीमध्ये तुमची कन्या कीर्तनासाठी यावी म्हणून त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली. आणि खऱ्या अर्थानं तनया दिदींचा या ठिकाणी कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं ती ज्या तालुक्यातून येते त्या तालुक्याचं नाव राजगुरुनगर आहे. पूर्वीचं नाव खेड आणि आताचं नाव राजगुरुनगर. राजगुरू भगतसिंग आणि शहीद भगतसिंग यांनी खूप मोठी क्रांती या देशामध्ये केली आणि या देशासाठी बलिदान दिलं असे राजगुरू आपल्या त्यांच्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं जन्माला आले आणि आपल्याही तालुक्यामध्ये क्रांतीवीर राघोजी भांगरे जन्माला आले. म्हणजे आज दोन्ही तालुक्यांचा क्रांतीचा विषय या ठिकाणी आज एक झालेला आहे.